नमस्कार, मी वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका। भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार आणि नागपूर महानगरपालिका तर्फे पुढील 90 दिवसांसाठी 14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी HPV वॅक्सीन उपलब्ध करण्यात येत आहे। हा वॅक्सीन आपले जवळचे 51 UPSC अंतर्गत उपलब्ध राहणार आहे। या वॅक्सीन मुळे जवळपास आपलं नागपूर शहरातील 19,200 मुलींना फायदा होणार आहे। माझ्या सर्व पालकांना आणि मुलींना विनंती आहे की आपण आपली जवळची UPSCला जाऊन हा लस घ्यावी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा दुसरे कुठल्याही माध्यमातून हा लसीकरणबद्दल जर कुठलीही नेगेटिव्ह अफवा पसरत असेल तर त्याला बळी पडू नका। हा वॅक्सीन एकदम सेफ आहे, त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहे। त्याच्यामुळे माझी सर्व पालकांना आणि शिक्षकांना पण विनंती आहे की आपण जनजागृती करावी आणि आपल्याकडे जे मुलीं सध्या ड्यू आहे हा वॅक्सीनसाठी त्यांना जवळचे UPSCकडे घेऊन त्यांना हा लसीकरणचा फायदा द्यावी। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर दीपक सेलोकर, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका नागपूर। HPV वॅक्सीन ही आपण सुरुवात करतोय आणि आपल्या सर्व UPSCमधून याची सुरुवात झालेली आहे। दिनांक 9 तारखेला माननीय महापौर मॅडम, माननीय कमिशनर सर, ॲडिशनल कमिशनर सर यांच्या हस्ते अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर जैताळा येथे याची सुरुवात झालेली आहे। याचा मुख्य उद्देश हा आहे की सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयमुख कर्करोग याचं प्रिव्हेन्शन व्हावं। ही जर वॅक्सीन आपण अगोदर घेतली तर त्याच्यामध्ये सर्वायकल कॅन्सर होऊ शकत नाही। म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे आपल्याला आतापर्यंत 7,000 लसीचा पुरवठा झालेला आहे, जो की पहिल्या टप्प्यामध्ये आहे। आम्ही जी यादी बनवलेली आहे आतापर्यंत 19,222 विद्यार्थिनींची बनवलेली आहे। याच्यामध्ये HPV वॅक्सीन ही ज्या मुलींनी वय 14 वर्ष कंप्लीट केलेले आहे अशा मुलींना आम्ही ही वॅक्सीन देणार आहोत, पण ती मुलीचे 15वं वर्ष कंप्लीट व्हायला नको, 1-2 महिने झाले तरी आम्ही त्यांना कन्सिडर करण्यात येणार आहे। याच्या समन्वयासाठी आम्ही आपले जे शहरामधले जेवढेही शैक्षणिक संस्था असतील त्यांच्याशी आमचा समन्वय झालेला आहे। आमचे UPSCचे डॉक्टर त्यांच्याशी चर्चा करत आहे, पॅरेंट टीचर मीटिंग होणार आहे। माननीय अतिरिक्त आयुक्त सेवा यांनी आज या अनुषंगाने VC पण घेतलेली आहे। तर शाळेशी पण आमची चर्चेच्या माध्यमातून आणि लिस्ट मिळवण्यासाठी आमची तयारी आहे। आता प्रत्येक ठिकाणी आमचं हे आव्हान आहे की आपल्या आजूबाजूला जी मुलींनी 14 वर्ष कंप्लीट केलेली असेल, ती आपल्या शाळेतल्या मुली असतील, आपले कर्मचाऱ्यांच्या मुली असतील, त्यांनी सगळ्यांनी आमच्या जे प्राथमिक अर्बन प्रायमरी आरोग्य केंद्र आहेत तिथे येऊन ती लस घ्यावी। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही लस जी आहे ती सिंगल डोज वॅक्सीन आहे आणि आपल्याला 2 डोस घ्यायची गरज नाही। या अगोदरसुद्धा प्रायव्हेटमध्ये ही वॅक्सीन देण्यात येत होती। या वॅक्सीनची किंमत जवळजवळ 3,000 रुपये आहे। तर सगळ्यांना ही विनंती राहील की ही वॅक्सीन घ्यावी। या अनुषंगाने वॅक्सीन घेतल्यानंतर आम्ही अर्धा तास UPSCमध्ये त्या मुलींना ठेवतो आणि ऑब्झर्व करतो की काही याचं ॲडवर्स रिॲक्शन तर नाही, याचे काही महत्त्वाचे ॲडवर्स रिॲक्शन नाही आहे। पण समाजामध्ये सध्या वेगवेगळ्या चॅनलद्वारे, व्हिडिओद्वारे याचा अपप्रचार करण्यात येत आहे। पण मी तुम्हाला इथे सांगतो की जवळजवळ 80 देशामध्ये या लसीचा वापर झालेला आहे आणि ती संपूर्णपणे सुरक्षित आहे। तर माझं असं मनपातर्फे हे आवाहन राहील की तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि ही संपूर्ण सुरक्षित लस नक्की घ्या। आपली जी 14 वर्षाची मुलगी असेल तिला द्या आणि तिला भविष्यात जर जे आपले सर्वायकल कॅन्सर होणार असेल त्याच्यापासून तिचा प्रतिबंध करा। पालकांना ही विनंती राहील की आपल्या शाळेतल्या मुख्याध्यापकामार्फत, टीचरमार्फत तुम्हाला हा संदेश येईल की या मुलीला आपल्याला वॅक्सीन घ्यायची आहे, तेव्हा त्या मुलीला वॅक्सीन घेण्यासाठी तुम्ही अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटरला पाठवा आणि ही वॅक्सीन घ्यावी ही विनंती राहील। कोणत्याही अफवांवर त्यांनी विश्वास ठेवू नये ही सुद्धा विनंती राहील।